शेतकऱ्यांचा मुद्दा घेऊन सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी अशा पद्धतीचा एक जन आंदोलन बच्चू कडूच्या माध्यमातून नागपुरामध्ये एक मोठं एल्गार मोर्चा काढण्यात आलेला आहे. आंदोलन करण्यात येणार आहे आणि सरसकट कर्जमाफी व्हावी असं म्हणत मुख्यमंत्र्यांना धारेवर धरत मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर सरसकट कर्जमाफी करावी अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलेलं आहे. याबद्दलचं आंदोलन करण्यात आलेलं आहे. यासाठी सरसकट कर्जमाफी काही दिवसातच करू अशा पद्धतीची चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडूंना मुंबईमध्ये बोलवलं आहे. नेमकं याबद्दल एक आज 30 ऑक्टोबर 2025 रोजी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात नेमकं या शासन निर्णयामध्ये काय आहे. राज्यातील शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी राज्यांच्या थकीत कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्यांची आपत्कालीन दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून एक शिफारस समिती गठीत करण्याबाबत 30 ऑक्टोबर 2025 रोजी एक महत्वपूर्ण GR निर्गमित करण्यात आले आहे. शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा भाग आहे. तथापि अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी व महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक वेळा पिकांचे नुकसान झाले. पर्यायाने शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्यामुळे त्यामुळे बाधित शेतकरी कर्जांची मुदतीत परतफेड करू शकत नाही. अशामुळे थकबाकीदार झाला आहे आणि बँकांना नव्याने कर्ज मिळत नाही. राज्यातील शेतकरी कर्ज माफीनंतरही वारंवार थकीत कर्जांच्या दुष्टचक्रामध्ये अडकत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी शेतकऱ्यांना थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरूपी सोडवण्याकरिता आपत्कालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. या दृष्टीने शासनास महत्वपूर्ण अभ्यास शिफारस सादर करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात येणार आहे. त्यामध्ये आर्थिक सल्लागार तथा मुख्य कार्यकारी अधिकारी व मित्र यांच्या अध्यक्षतेखाली उच्च समिती गठीत करण्यात येणार आहे. त्याबाबतचा एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. शेती क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी त्यांच्या थकीत कर्जातून वेळोवेळी होणाऱ्या थकीत कर्जातून कायमस्वरूपी सुटका करण्यासाठी त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आपत्कालीन दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी अभ्यासपूर्ण शिफारस शासनाकडून सादर समिती गठीत करण्यासाठी एक महत्वपूर्ण निर्णय त्याबद्दलचा घेण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी मित्र यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे एक समिती गठीत करण्यात येत आहे. त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. या समितीमध्ये 9 जणांचा समावेश आहे. श्री प्रवीण परदेशी माननीय मुख्यमंत्री यांचे आर्थिक सल्लागार तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मित्र अध्यक्ष असणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मुख्य सचिव सदस्य, मुख्य सचिव वित्त विभागांचे सदस्य, मुख्य सचिव कृषी विभागांचे सदस्य, प्रधान सचिव सहकार व पणन सदस्य, अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्यादित मुंबई सदस्य असणार आहेत. त्याचबरोबर अध्यक्ष कार्यकारी संचालन बँक ऑफ महाराष्ट्र यांची नियुक्ती केलेला प्रतिनिधी म्हणून एक सदस्य असणार आहेत. माहिती तंत्रज्ञान संचालक सदस्य असणार आहेत. सहकार आयुक्त निरीक्षक सदस्य असणार आहेत. अशा पद्धतीची समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती गठीत केल्यानंतर या समितीच्या माध्यमातून यांचे अभ्यास करून उपाययोजना करण्याच्या दृष्टीने अभ्यास करून त्यांच्या बाबतचा अहवाल शासनाच्या माध्यमातून 6 महिन्याच्या आत सादर करावा अशा पद्धतीचा स्पष्ट उल्लेख या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेला आहे. नेमकं आता समिती गठीत करण्यात येऊन 6 महिन्यांनी त्यांचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर जो काही अहवाल आहे तो सादर करण्यात येईल तेव्हाच आपली कर्जमाफी होईल. माझ्या मते यांना बच्चू कडूंना जे चर्चेशी बोलवलं आहे ते हेच दाखवण्यासाठी बोलवलं असेल. लवकरात लवकर कर्जमाफी होणे हे शक्य नाहीये आणि यावरती विविध सारे मार्ग निर्माण करण्यात येत आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटते अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. पुन्हा भेटूयात अशाच माहिती. तोपर्यंत धन्यवाद.